कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। खेड तालुक्यातील तुळशी बुद्रुक सुतारवाडी येथील श्री शनी मंदिरात 16 मे रोजी शनेश्वर जयंती महोत्सव मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। सोमवती अमावस्येच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या धार्मिक सोहळ्यासाठी परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती। परमपूज्य सद्गुरू भक्तराज महाराज यांच्या कृपाछायेखाली तसेच परमपूज्य शिष्य सद्गुरू मदन महाराज यांच्या आशीर्वादाने हा उत्सव पार पडला। भाविकांच्या सुख समृद्धीसाठी आणि विश्वशांतीच्या हेतूने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये शनी अभिषेक, शनी यज्ञ, सद्गुरूंच्या पादुकांचे पूजन, नवग्रह पूजन, देवता स्थापना तसेच पालखी मिरवणूक आणि नामस्मरण कार्यक्रम पार पडले। दुपारी शनी भगवान जन्मोत्सव साजरा करण्यात आला तर महाप्रसादाचा लाभ हजारो भाविकांनी घेतला। या धार्मिक सोहळ्यासाठी श्री बुंबादेवी मंदिर ट्रस्ट मुंबई यांचे विशेष सहकार्य लाभले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजक आणि ग्रामस्थांनी विशेष मेहनत घेतली। परमपूज्य मदन महाराज, सद्गुरू भक्तराज महाराज यांचे शिष्य म्हणून त्यांनी शनी जयंती उत्सव 2003 पासून श्रावण आणि हा शनी जयंतीचा उत्सव जन्मोत्सव आज तालुक्याला बदलापूरला कागोर या गावातून तर आजपर्यंत त्यांनी कंटिन्यू 2025 पर्यंत ही कंटिन्युटी होती आणि त्यांनी देह ठेवल्यानंतर 2025 मध्ये त्याच्यानंतर हा पहिला शनी उत्सव आहे की हा तुळशी येथे त्यांनी स्थापन केलेल्या शनीमूर्तीचे इथे तुळशीला हा उत्सव आम्ही साजरी करत आहोत। हा सर्व त्यांचे भक्तगण त्यांची परंपरा चालू राहावी त्यांचे शनीचे मोठे भक्त होते आणि शनीची अखंड पूजा अर्चा हवन हे करत होते। त्यांनी सर्व प्रकारचे हवन आणि हे अगदी सोमयागापासून ते शनियागापर्यंत 3-3 दिवसाचे उत्सव त्यांनी साजरे केले आहे। त्यांचं कार्य जे होतं हवन आणि भक्तीचं हे खूप मोठं आणि प्रचंड आहे। ते 2 शब्दात बोलणं एवढं नाही। आज त्यांची एवढीच ओळख मी आज सांगू इच्छितो की त्यांनी अखंड देह शनीच्या पूजेकरता जिंकले आणि भक्त लोकांना शनीची ओळख त्यांनी करून दिली। अगदी नव्हे ते स्त्रियांना देखील त्यांनी हवनाला बसून त्यांनी स्त्रियांना देखील पुरुषांपासून लांब ठेवलं नाही। सगळ्यांना हवनातून आपलं कर्म कसं उजळून निघेल, आपले तुमचं देहाचं जे काही कर्म असेल ते हवनामध्ये जाळून तुमचं पुण्यकर्म परमेश्वरापर्यंत अग्नीला कसं अग्नी कशी पोहोचवेल। कारण असं म्हणतात इंग्लिशमध्ये की इट इज द शॉर्टेस्ट रूट टू रीच द गॉड, म्हणजे भगवंताकडे तुमच्या ज्या काही इच्छा आकांक्षा असतील त्या पोहोचवण्यात ते कार्य अग्नी करू शकते। म्हणून त्यांनी हवनाला जास्त जोर दिला आणि 2-3 दिवसाचे शनी हवन करून सगळ्यांना त्यांच्या आयुष्याचा कायापालट करून प्रत्येकाला त्याचा काही ना काही प्रकारे अनुभव मिळालेला आहे। कोणी म्हणतो मला नोकरी मिळाली, कोणी म्हणतो मला मुलगा झाला, कोणी त्यामुळे आज जो हा सगळा जनसमुदाय इथे लोटलेला आहे तुळशीला हा त्यांच्या मिळालेल्या यशामुळे किंवा त्यांना जे काही शनीने जे काही दाखवलं तो उत्सव म्हणून सगळ्यांच्या आग्रहाखातर हा शनी उत्सव इथे साजरी केला जातो। गणेश पूजन के साथ में कुलदेवी का पूजन किया गया, स्वस्ति पुण्यावाचन का प्रयोग किया गया। सुनिश्चित भगवान की प्रसन्नता के लिए पंचामृत इत्यादि द्रव्यों के द्वारा, तेल इत्यादि द्रव्यों के द्वारा भगवान श्री शनिश्चर देवता के ऊपर अभिषेक किया गया। आने वाले सभी भक्तजन जो भी भक्त देव के दर्शन के लिए आए, गुरु परंपरा से जुड़े हुए सभी लोग, गांव के रहवासी सभी लोग यहाँ पर आए हैं। रत्नागिरी हमारे पूरे महाराष्ट्र में सुख खुशहाली रहे, लोग सुख शांति से रहे, सभी भक्तों के ऊपर भगवान की असीम कृपा बने, सभी लोग आनंदमय रहे, अपने जीवन में उन्नति करें, अपने जीवन में खूब तरक्की करें, विद्यार्थी विद्या में उन्नति करें और हमारा महाराष्ट्र खूब आगे बढ़े। तद हेतु आज शनिश्चर भगवान के आशीर्वाद के लिए सुबह से लेकर अभी तक यज्ञ इत्यादि आयोजन किया गया। भगवान सद्गुरु श्री मदन महाराज के आशीर्वाद से ही इतना बड़ा आयोजन निर्विघ्नतापूर्ण सिद्ध हुआ है। आज श्री मोरे साहब ने
हमारे यहाँ पर आने वाले सभी भक्तों के लिए महाप्रसाद का आयोजन किया है। सभी लोग भगवान शनिश्चर देवता का आशीर्वाद ग्रहण कर सद्गुरु के आशीर्वाद से महाप्रसाद ग्रहण कर रहे हैं। भगवान शनिश्चर से और सद्गुरु परंपरा से हमारी यही प्रार्थना है कि आपका आशीर्वाद तुलसी गांव और आजू बाजू के सभी स्थानों में रहे, सब लोग खुशहाल रहे, सुखी रहे, सबका जीवन आनंदमय हो। यही हमारा आज शनिश्चर जयंती शनिश्चर जन्म महोत्सव के दिन भगवान शनि महाराज से प्रार्थना है कि आपके आशीर्वाद सबके ऊपर बना रहे। नीलांजन समाभास रे पुत्रे माध्यम छाया मान संबुद्धम तम नमामि शनिश्चरम तम शनिश्चराय नमः। ओम देवी देवता ओम विष्णु नमः कल्याण।